कळंबी येथील अजितराव घोरपडे विद्यालयात विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला. पीडित पित्याचा शाळा व्यवस्थापनावर बदनामीचा आरोप, उपोषणाचा इशारा. गोरगरीब सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाचा हक्क नाकारला जात असल्याचा एक धक्कादायक प्रकार कळंबी तालुका मिरज इथं समोर आलाय. येथील अजितराव घोरपडे विद्यालयात आपल्या मुलीला विनाकारण प्रवेश नाकारण्यात आला असून शाळा व्यवस्थापन समिती उलट माझ्यावरच खोटे आरोप करून माझी बदनामी करतेय असा गंभीर आरोप पीडित विद्यार्थिनीचे वडील हनुमंत गणपती शिंदे यांनी केलाय. या अन्यायाविरोधात त्यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दाद मागितली असून शाळा व्यवस्थापन समितीची चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुमारी आराध्या हनुमंत शिंदे या विद्यार्थिनीनं कळंबी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून इयत्ता 4थीचं शिक्षण पूर्ण केलंय. 4थी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी इयत्ता 5वी तिनं गावातच असलेल्या अजितराव घोरपडे विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी रीतसर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केला होता. प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि मुलीला शाळेत बसवण्यासाठी जेव्हा तिचे वडील हनुमंत शिंदे शाळेत गेले तेव्हा तेथील शिक्षक पाटील सर यांनी तुम्हाला इथं प्रवेश मिळणार नाही, तुम्ही इथं थांबू नका असं सांगत त्यांना हटकलं. शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क असताना अशा प्रकारे शासकीय नियमांना हरताळ फासून विद्यार्थिनीला प्रवेश नाकारल्यानं शिंदे कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसलाय. गोरगरिबांच्या मुलांना प्रवेश नाही, शाळा प्रशासनाचा मनमानी कारभार. या प्रकारानंतर हनुमंत शिंदे यांनी शाळेतील इतर काही कर्मचाऱ्यांकडे गुप्तपणे चौकशी केली असता या विद्यालयात सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या मुलांना प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जाते अशी खळबळजनक माहिती त्यांना मिळाली. हा सरळ गरिबांवर आणि माझ्या मुलीवर झालेला अन्याय आहे. संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग यांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. माझ्या मुलीला तातडीनं प्रवेश मिळाला पाहिजे अशी मागणी शिंदे यांनी निवेदनात केली आहे. आपल्या मुलीला न्याय न मिळाल्यास हनुमंत शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. माझ्या मुलीला जर अजितराव घोरपडे विद्यालयात प्रवेश मिळाला नाही तर मला नाईलाजास्तव माझ्या संपूर्ण कुटुंबासह शाळेच्या दारात आमरण उपोषणाला बसावं लागेल. या काळात आमच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण विभागाची राहील असा कडक इशारा त्यांनी दिलाय. या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत हनुमंत शिंदे यांनी आपल्या निवेदनाच्या प्रती गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती मिरज, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती मिरज यांना तात्काळ देऊन कारवाईची मागणी केली आहे. या सर्व वादांवर प्रसारमाध्यमांशी बोलताना हनुमंत शिंदे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, शाळेचे प्रमुख सध्या मलाच माफी मागण्यासाठी दबाव टाकतायत. मात्र माझी चूक नसून शाळा प्रशासनाची चूक आहे. मी माझ्या मुलीच्या हक्काच्या प्रवेशाविषयी न्याय मागतोय, परंतु शाळा व्यवस्थापन मूळ मुद्द्याला बगल देऊन विषय दुसरीकडेच भरकवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं माफी मी नाही तर विनाकारण प्रवेश नाकारणाऱ्या शाळा प्रशासनानंच मागितली पाहिजे. आता या संवेदनशील प्रकरणावर सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षण विभाग आणि राज्याचे शिक्षण मंत्री काय पावले उचलतात याकडे संपूर्ण मिरज तालुक्याचं लक्ष लागलं आहे. नमस्ते, मी हनुमंत गणपती शिंदे. माझ्या मुलगीला इयत्ता 5वी वर्गामध्ये प्रवेश मिळावा यासाठी मी शाळेत माझ्या मुलाला न घेतल्यामुळे मी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती मिरज, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, मान्य गट विकास अधिकारी पंचायत समिती मिरज व शिक्षण मंत्री श्री दादासाहेब भुसे महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन दिलेले आहे. सदरचे निवेदन दिलेले आहे की माझ्या मुलींना योग्य ते न्याय मिळावा, शाळेत प्रवेश मिळावा आणि अन्यथा मी माझ्या सर्व कुटुंबासहित बायको, 2 मुलं आणि 1 मुलगा यांच्यासहित उपोषणास बसण्याची माझी तयारी आहे. ते योग्य ते शासनाने शाळेत निर्णय न घेतल्यास ही पोच आहे शाळेला दिलेली आणि हे दादासाहेब भुसेंना दिलेलं लेटरची प्रत. तर असं असताना की परत शाळे व्यवस्थापन समितीचा एक निर्णय आहे. मी त्यांचा बाहेरच्या लोकांनी सांगितले की शाळेची मी माफी मागितली पाहिजे. माफी कशा संदर्भात मागायची? माफी मागण्यासारखं मी तुमच्या शाळेविषयी बोललो आहे काय? फक्त मी माझ्या मुलींचा प्रश्न तुमच्यासमोर मांडलेला आहे किंवा मीडियासमोर मांडलेला आहे. मीडियाचं काम नाही का बाबा एखाद्या घटनेवर आवाज उठवायचा? बरं, आवाज मी उठवला, काय चुकीचं उठवला आहे? माझी मुलगी रीतसर तुमच्या मराठी शाळेत शिकत असताना इयत्ता 4थीपर्यंत
5वीला जर ॲडमिशन मिळत नसेल तर आम्ही जायचं आहे कुठं? हाच विषय माझा पहिला पण आहे, आज पण हाच विषय आहे. आणि माझी जी दुसरी मुलगी आहे तेजस्विनी हनुमंत शिंदे, ही तुमच्या कळंबी हायस्कूल अजितराव घोरपडे विद्यालयामध्ये 75% उपस्थिती आहे. पहिली मुलगी अशी आहे, मग दुसरी मुलगी त्यासारखी नसणार आहे का? तुम्ही त्या मुलीला प्रवेश का दिला नाही? जर तुमची परीक्षा असेल तर मग 4थीत जी मुलं शिकल्यात पास होऊन तुमच्याकडे 5वीला येणार आहेत, त्यांच्या शिक्षण पद्धतीवर तुमचा संशय आहे का? ते शिक्षक शिकवत नाहीत का मराठी शाळेतले? तुम्ही कोणत्या विषयाला अनुसरून मला बाबा हे त्रास दिला आहे, मानसिक त्रास? आज 7 दिवस पूर्ण झाले, सोमवारी शाळा चालू झाल्या. सोमवार ते शनिवार 6 ते 7 दिवस झाले. येणार सोमवार, आज रविवार आहे, सोमवारी शाळा चालू होणार. तुमचा अजून निर्णय नाही. आणि ज्यावेळी तुम्हाला लोक फोन करतात त्यावेळी तुम्ही सांगता की बाबा त्यांनी माफी मागायला पाहिजे आणि तो दारू पिऊन आला होता. हे तुमच्याकडे कोणत्या गुन्ह्यात तुम्ही सिद्ध करता की बाबा तो विद्यार्थ्याचा पालक, विद्यार्थ्याचे वडीलधारी माणसं दारू पिऊन तुमच्याकडे आल्यात? कोणत्या बेसवर तुम्ही बोलता? तुमचे CCTV कॅमेरे फुटेज चेक करा. मी 12:35 तुमच्या शाळेत आहे, त्यावेळेस CCTV फुटेज चेक करा. आणि मीही शासनाकडे हीच मागणी करणार आहे की बाबा ह्या लोकांनी, मी दारू पिऊन गेलेलं नसताना, दारू पिलो हे तुम्ही कुणी सांगितलं? बाबा तुम्ही माझ्यावर अपप्रचार का? मी तुमच्यावर बोलतो, मी तुम्ही अपप्रचार करून माझी बदनामी करताय का? जर तुम्ही बदनामी करत असाल तर मी तोही गुन्हा तुमच्यावर दाखल करू शकतो. एक तर मुलींचा आणि दुसरा हा माझ्यावर वैयक्तिक खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही माझ्यावर टिप्पणी केलेली आहे. मी रितसर तुमच्याशी मांडतो, मी अजून कोणतेही बाबा तुमच्या शाळेविषयी किंवा तुमच्याविषयी वाईट बोललेलो नाही. आणि शासनाने योग्य ते निर्णय ह्या विरुद्ध घ्यायचा आहे, एवढी माझी अपेक्षा आहे. बाबा एखाद्यावर शिंतोडी उडवू नका. मी सरळ बोललेलो आहे. अजून पण माझी एकच रास्त मागणी, बाबा माझ्या मुलीला शाळेत तुमच्या रितसर प्रवेश मिळावा. आणि शाळा शिक्षणाचा अधिकार हा सर्वांना आहे. घटनेनं अधिकार दिला आहे बाबा कोणताही विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये. आणि तसं असताना जर तुम्ही जर नियमांची पायमल्ली करत असाल, नियम जर डावलत असाल, तर त्याला रस्त्यावर उतरण्याशिवाय किंवा अन्य साधनांचा उपयोग घेतल्याशिवाय पर्याय नाही. उपोषण हे एक सार्थ माझ्या हिशोबाने मी उपोषणाला बसणार जर तुम्ही मला व्यवस्थित न्याय दिला नाही तर. बघा तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. मी शासनाला रीतसर दिलेलं आहे, माझी पत्र दिल्यात तशी माझ्याकडे पोच आहे. शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे असले त्यांनाही दिलेला आहे, त्यांचीही रीतसर माझ्याकडे पोच आहे. योग्य ते निर्णय शासन पण घेईल, पण शिक्षण समितीने पण ह्याच्यावरती व्यवस्थित मला उत्तर द्यायचं आहे. आणि माझ्या मुलींना ॲडमिशन तुमच्या शाळेत तुमच्या नियमानुसार, आता मी तुमच्याकडे आलो नाही कारण मी एक वेळ तुमच्या शाळेतून रिटर्न आहे. हां, असं बी नाही बाबा मी तुमच्या शाळेत नाही, मी तुमच्या शाळेत शिकलेलो आहे. माझे थोरले बंधुराज तेही तुमच्या शाळेत शिकलेले आहेत. माझे मामा रामचंद्र चव्हाण मानमुडी हेही तुमच्या शाळेत शिकलेत. 1981 ते 82 साली तेही 100% पास झालेले आहेत. अजून त्यांचं बोर्डावरती नाव आहे. अशा घरचे आम्ही विद्यार्थी असताना तुम्ही आम्हाला डावलताय, याचा मागचं गोड मंगल काय? तुमचाच नियम आहे की बाबा तुम्ही वार्षिक ज्यावेळी पालक मिटिंग असते त्यावेळी तुम्ही काय सांगितलं की बाबा पहिली आम्ही मराठी शाळेतली 4थीहून पास झालेली पोरं 5वीला त्यांचं ॲडमिशन आणि नंतर बाहेरली घेणार. मग आता तीच पोरं तुम्ही डावलून 5वीला पोरं घेतली कुठं? समजा तुमच्याकडे जर पट भरलेला असेल तर वरांड्यात जागा नव्हती का? जर तुमच्याकडे तुकड्या कमी असतील तर तुकड्या तुम्हाला वाढवून मिळत नव्हत्या का? अशा महाराष्ट्रात कितीतरी शाळा आहेत की बाबा एक शाळेच्या तुकड्या 25 आहेत. 5वीला 25, 6वीला 25, 7वीला 25, 8वीला 25, 9वीला 25, 10वीला 25 तुकड्या असणारी शाळा महाराष्ट्रात गाजतात, तेही 1 नंबरवरती आहेत. पण तुम्हाला जर माहीत नसेल तर गुगलवरती सर्च करून बघा, तुमच्या लक्षात येईल बाबा 25 शाळेचे तुकडे असणारी शाळा कोणती आहे. आणि असं असताना आपल्या कळंबी हायस्कूल, कळंबी अजितराव घोरपडे विद्यालयातच असा का प्रकार की बाबा 5वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही प्रवेश नाकारताय? बरे असो, मला निर्णय हा शाळेनेच द्यायचा आहे. नाही दिल्यास मी माझं लेटर दिलेलं आहे. अन्यथा मी माझ्या कुटुंबासहित, आता एक मुलगा 3रीला मराठी शाळेमध्ये जातो, त्याच्यासहित आम्ही उपोषणाला बसणार आहे. कृपया याची शासनानं आणि शाळा व्यवस्थापन समितीने दखल घ्यावी, एवढीच माझी विनंती. नमस्ते.